गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक इन द महाराष्ट्र नर्सिंग अकॅडमी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता तुमची 7 तारखेला ESIC ची एक्झाम आहे. तर त्यासाठीच हा एक क्लास खूप इम्पॉर्टंट होणार आहे. आपण अभ्यासाव्यतिरिक्त हा एक क्लास घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला मी क्वेश्चन्स नाही घेणार, तर एक काही इम्पॉर्टंट मिस्टेक्स होतात आपल्याकडून ड्युरिंग OMR शीट फिलिंग, तर त्याबद्दल आपण हा क्लास घेणार आहे. आणि जनरल काही तुमच्या डाउट्स असतील आणि जनरल काही गोष्टी असतील ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. कारण नर्सिंगच्या मोस्टली एक्झाम अबाउट 90 to 95% एक्झाम्स ज्या आहेत त्या आपल्या पेन पेपर बेस तर होतच नाही, त्या फक्त कम्प्युटराइज एक्झाम असतात, कम्प्युटर बेस. तर त्यामुळे आपल्याला OMR शीट बद्दल फार कमी माहिती असतं आणि किंवा त्याची आपल्याला प्रॅक्टिस नसतं असं म्हणायला हरकत नाही. कारण आपली नॉर्सेट जी एक्झाम असते ती सुद्धा कम्प्युटर बेस असते. त्यानंतर DMER ची एक्झाम सुद्धा कम्प्युटर बेस असते. आमच्या टाइमला पण कम्प्युटर बेस एक्झाम झालेली होती. देन अजून कोणती एक्झाम आहे, मोस्टली तुमच्या एक्झाम्स असतात त्या ह्या बेसच असतात, कम्प्युटर बेसच असतात. फार कमी ज्या एक्झाम्स आहेत त्या तुमच्या कम्प्युटर बेस असतात, सॉरी पेन पेपर बेस असतात. कारण की जशी ESIC आमच्या टाइमला जेव्हा झाली होती 2000 आय थिंक 2018 to 19च्या दरम्यान जी ESIC झाली होती ती कम्प्युटराइज्ड होती. पण यावेळी जी तुमची ESIC आहे ती कम्प्युटर बेस नसून OMR शीट बेस आहे, पेन पेपर बेस आहे. तर याचं रिझन आहे की ही एक्झाम जी यावेळेस कंडक्ट करत आहे ती आपली UPSC आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कंडक्ट करत आहे. आणि UPSCच्या मोस्टली एक्झाम ती UPSC EPFO असो किंवा इटसेल्फ UPSC असो, तर ह्या सगळ्या पेन पेपर बेस एक्झाम होतात. त्यामुळे तुम्हाला पेन पेपर बेस एक्झामची सवय नाही आहे आणि त्यामध्ये ज्या मिस्टेक्स होतात आणि त्या थ्रू आम्ही गेलेलो आहोत, त्यामुळे तुम्हाला ह्या मिस्टेक्सवर व्हिडिओ असणं फार गरजेचं मला वाटलं आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ आज त्यावर बनवत आहे. तर काही पॉइंट्स आहे मित्रांनो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि आय थिंक त्यामधून जर 10 ते 15 स्टुडंटनी जरी चुका टाळल्या तर मी समजेल की माझा हा व्हिडिओ बनवण्याचा जो एक ध्येय होता तो पूर्ण झालेला आहे. तर आपण आता पॉइंट्स बघूया आपले कोणते कोणते महत्वाचे आहे जे तुम्हाला टाळायचे आहे किंवा लक्षात ठेवायचे आहे. हे दोन्ही गोष्टी आपण यावर डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट पॉइंट आहे तुमचा 10 क्वेश्चन फिलिंग रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. का? कारण की 100 क्वेश्चनचा तुमचा पेपर आहे. तुम्हाला माहिती आहे 300 तुमचा मार्क्स राहणार आहे, म्हणजे एका क्वेश्चनला तुमचं 3 मार्क्स आहे. जर तुम्ही एक क्वेश्चन चुकवला तर तुमचं 1/3 निगेटिव्ह आहे. ठीक आहे, 1/3 निगेटिव्ह आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर जर तुम्ही 100 क्वेश्चन आधीच वाचून घेतले आणि तुमचा जो पेपर असतो असा तुमचा पेपर आहे, फॉर एक्झाम्पल तिथे क्वेश्चन 1 to 100 पर्यंत तुमचे क्वेश्चन्स आहे आणि तुम्ही त्याला टिक केलेलं आहे, याचं फर्स्ट आहे, याचं सेकंड आहे, याचं थर्ड आहे, आणि मग तुम्ही लास्टचे 15 मिनिट आहे त्यामध्ये जर तुमचे OMR शीटवर तुम्ही गेले, असे ऑप्शन्स असतील, तुम्ही ती OMR शीट फिल करत आहे, तर तुमचे हातपाय थरथर कापतात. का? कारण की ते शेवटचे 15 मिनिट असतात. प्रत्येकाला प्रेशर हँडलिंग करायची सवय नसते आणि कम्प्युटर बेसमध्ये काय असते, आपण तेव्हाच्या तेव्हा क्लिक करतो आणि म्हणजे आपला जो हे असतो म्हणजे क्वेश्चन असतो तो सेव्ह होऊन जातो ऑटोमॅटिक. पण इथे असं नसतं. तर तुम्हाला ही मिस्टेक चुकूनही करायची नाही आहे. 100 क्वेश्चन ॲट अ टाइम फिल करायचे नाही आहे. तर तुम्हाला 10 क्वेश्चनचा सेट बनवायचा आहे. पहिले 10 क्वेश्चन बघायचे आहे. पहिले 10 क्वेश्चन मध्ये जे राईट क्वेश्चन आहे 7 to 8 क्वेश्चन ते तुम्हाला टिक करून घ्यायचे आहे. एक मिनिट, मी तुम्हाला एक इमेज दाखवते, त्या थ्रू बघा तुम्ही. बघा मोस्टली ना असे पेपर असतात जे पेन पेपर बेस पेपर असतात ना, जे UPSC चे पेपर असतात अशा टाइप मध्ये असतात. हे नंबर आहेत बघा, हे सिक्वेन्स आहे त्याचं 1 2 3 4 अशा रेंजनी पेपर असेल. तर फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन तुम्हाला येतो, तुम्ही याला टिक करा. हा येतो, याला टिक करा. हा क्वेश्चन तुम्हाला येत नाही, याला तुम्ही सर्कल करू शकता किंवा स्टार करू शकता. हा क्वेश्चन तुम्हाला येत नाही. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला येतो तर किंवा याच्यामध्ये 50-50 डाऊट आहे तर तुम्ही 50 लिहून ठेवून द्या इथे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुम्ही इथे टिक नाही करू शकत. समजा तुम्हाला 2 ऑप्शन मध्ये प्रॉब्लेम म्हणजे हे आहे, गेसिंग आहे 2 ऑप्शन मध्ये, तर त्या 2 ऑप्शनला एक असा मार्क देऊन 50 लिहून ठेवून द्या. त्यानंतर 9th क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला येत आहे, याला राईट करा. 10th क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला येत आहे, राईट करा. फॉर एक्झाम्पल 10 आउट ऑफ तुम्हाला 8 क्वेश्चन येत आहे, तर तुम्ही OMR शीट मध्ये जा, तिथे 1 to 10 ची तुमचे नंबर्स असतील असे,
त्यावर तुम्ही 10 क्वेश्चन्स मधल्या 8 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला राईट येतात, ते तुम्ही गोले भरून ठेवून द्या. का? कारण की शेवटी जर तुम्ही 100 भराल तर खूप जास्त एन्झायटी, पॅनिक आणि शेवटचे 10 ते 15 मिनिटात OMR शीट भरणे इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. कारण की जसा सिक्वेन्स असतो क्वेश्चन्सचा 1 2 3 4 असा 100 पर्यंत, जर तुम्ही पहिल्याचा आन्सर बी आहे आणि तुम्ही दुसऱ्याला जर बी केलं तर तुमचे खालचे प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर चुकणार आहे. ठीक आहे. कोइन्सिडेंटली काही क्वेश्चनचे आन्सर राईट येतील, पण जे तुम्ही वाचलेले क्वेश्चन आहे, तुम्ही 1चा आन्सर ए आहे आणि सेकंडच्या आन्सरला ए टिक केलेलं, तर तुमचे खालचे प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर चुकणार आहे. मोस्टली क्वेश्चनचे आन्सर चुकणारच आहे. तर त्यामुळे तुम्ही 10-10चा सेट बनवा. आता 8 क्वेश्चनचे आन्सर तुम्ही भरून टाकले आणि 2 क्वेश्चन तुम्ही एक स्टार मार्क दिला, एक 50-50 दिला. हे तुम्ही शेवटचे 15 मिनिटं आहे त्याच्यामध्ये हे 10-15 जे शेवटचे हार्डेस्ट क्वेश्चन तुम्हाला वाटतात ते तुम्ही रिव्ह्यू मध्ये ठेवू शकता. तर हा तुमचा फर्स्ट पॉइंट होता की डोंट फील 100 क्वेश्चन ॲट अ टाइम. मेक अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स अँड फिल दॅट 10 क्वेश्चन फर्स्टली. ठीक आहे. तर पहिला रूल कळलाय तुम्हाला, 10 क्वेश्चन फिलिंग रूल. ठीक आहे. हा फर्स्ट रूल होता तुमचा. देन सेकंड बघू. सेकंड पॉइंट काय आहे? डोंट फील OMR शीट ॲट लास्ट. जे मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलेलं तेच हा सेकंड पॉइंट आहे. डोंट फील OMR शीट ॲट लास्ट ड्यू टू एन्झायटी. तुम्हाला काहीच कळणार नाही की आपण काय करत आहोत, कोणता क्वेश्चन कुठे भरत आहोत. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन शेवटी सुरू होऊन जातात. आपले जे इन्व्हिजिलेटर असतात तिथे ते बोलणं त्यांचं सुरू असते की लास्ट 10 मिनिट्स आर रिमेनिंग, आणि ते वर्ड्स एवढे भारी वाटतात एक्झामच्या दिवशी की यार हा का चुप नाही राहत, इन्व्हिजिलेटर का बरं बोलत आहे. मग ते आजूबाजूचे टीचर पण येऊन काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देऊन जातात. तर त्या ताणतणावामध्ये तुमचं OMR शीट फिलिंग होत नाही प्रॉपरली, आणि खालीवर जर झालं नंबर्स तर तुमचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन चुकण्याचे चान्सेस आहे. सो नेक्स्ट रूल इज द डोंट फील OMR ॲट लास्ट ड्यू टू एन्झायटी. देर आर हायर चान्सेस ऑफ मिस्टेक्स. सो द सेकंड पॉइंट तुम्हाला कळलेला आहे. देन थर्ड पॉइंट बघा. थर्ड पॉइंट आहे फील द सर्कल प्रॉपरली अँड डबल चेक. डबल चेक का बरं म्हटलेलं आहे? कारण खूपदा असं होते की आपण थर्ड क्वेश्चनचा आन्सर असते, पण ती OMR शीट एवढी पातळ असल्यामुळे ना आपण इथे ए याचा आन्सर असते, इथे ए आपल्याला याचा थर्डचा आन्सर कन्फर्म माहिती असते की ए आहे, आणि आपण फिल करतो फोर्थ मध्ये, आणि तो फोर्थचा आन्सर मे बी द पॉसिबिलिटी आहे 75% पॉसिबिलिटी आहे की त्याचा आन्सर BCD पैकी असेल आणि आपण ए टिक केलेलं असेल. ठीक आहे. तर हे असं होऊ शकते. त्यामुळे डबल चेक इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड फील द सर्कल प्रॉपरली. बघा इथे चुकीची निशाणी केलेली आहे, कारण की इथे असा सर्कल आहे आणि त्यांनी असा भरलेला आहे घाईघाईमध्ये. त्याच्यानंतर राईट सर्कल कसं फिलिंग असतं, पूर्ण प्रॉपर सर्कल असा फील करावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट मार्क नाही दिसू द्यायचा आहे, आणि एकदमही नाही की तो पेपर तुमचा फाटून जाईल. एकदम हलक्या हाताने भरायचा आहे, जेणेकरून ते लास्ट म्हणजे जसं तुम्ही एखाद्या पेपरवर एकदम घट्ट हाताने लिहितात तर त्याची निशाणी मागच्या बाजूला पण पडून जाते. एवढं पण घट्ट नाही करायचं आहे, एकदम हलक्या हाताने भरायचं आहे, आणि पण प्रॉपर भरला गेलं पाहिजे. बघा इथे निशाणी दिलेली आहे, हे चुकीचं आहे आणि हे राईट आहे. किंवा एकाच लाईन मध्ये तुम्ही 2 गोले केले. आता हा क्वेश्चन नंबर 3 आहे, याचं ए आहे, ए ला तुम्ही असं केलेलं आहे फिल, आणि बी ला तुम्ही असं फिल केलेलं आहे, तर हे ग्राह्य धरण्यात येणार नाही. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर नेक्स्ट फोर्थ पॉइंट, जर तुम्ही व्यवस्थित हे नाही केलाय, प्रॉपर फिलिंग नाही केलाय, तर तुमचं काय होणार, ही शीट तुम्हाला माहित आहे कम्प्युटरनी चेक होते, म्हणजे स्कॅन होते. जर तुम्ही इथे पण मार्क केलाय, इथे पण मार्क केलेला आहे, तर ते स्कॅनच होणार नाही आणि तुमचा क्वेश्चन तो तुम्हाला त्याचा मार्क्स मिळणार नाही. जर हा राईट आन्सर जरी आहे हा, आणि तुम्ही बाजूच्या सर्कलमध्ये थोडंसंही गोल केलेला आहे, तर हे तुमचं राईट प्रॉपर धरण्यात येणार नाही. तर ही शीट स्कॅन होणार नाही. म्हणजे शीट स्कॅन होईल, पण पर्टिक्युलर त्या क्वेश्चनसाठी तुम्हाला नल अँड वॉइड होऊन जाईल तुम्ही. ठीक आहे. यानंतरचं मेन पॉइंट आहे यूज ब्लॅक पेन विच हॅव बिग बोर. ठीक आहे. तर मेनली जेव्हा मी एक्झाम पेन पेपर बेस दिल्या, UPSCच्या 2 अटेम्प्ट दिल्या, तेव्हा पेन पेपर बेस एक्झामच होत होता आमचं. तर आम्ही कोणते म्हणजे पेन, मी पर्सनली कोणता पेन यूज करत होती तो तुम्हाला रिकमेंड करते. तुम्ही हा यूज करून बघू शकता आज, आणि उद्या तुम्हाला वेळ आहे तर हे बटरफ्लो नावाचं पेन येतो. याचं बोर छानपैकी मोठं असतं, एकदम मोठं पण नसतं, जेणेकरून ते सर्कल एकदम छोटे यायला लागले आता.
आता एकदम छोटे सर्कल येत आहे तर त्याच्यामध्ये एकदम छानपैकी हा पेन तुम्ही यूज करू शकता. एकदम असा बटर फ्लो म्हणजे एकदम स्टिकी असतं, म्हणजे व्यवस्थितपणे पेपरला बसतं, एकदम जास्त सर्कलच्या बाहेर निघत नाही. तर तुम्ही ऍटलिस्ट यूज करून बघा. म्हणजे मला तर बरा वाटत होता हा पेन, त्यामुळे मी तुम्हाला एक सजेस्ट करू शकते. देन नेक्स्ट पॉइंट टू रिमेंबर इज फील द रोल नंबर करेक्टली. बघा, रोल नंबरचं तुम्ही आधी माहिती नाही किती लोकांनी अटेम्प्ट केली आहे अशी एक्झाम. तर असे नंबर्स असतात, सॉरी असे ब्रॅकेट्स असतात, आणि इथे तुमचा रोल नंबर तुम्हाला फील करायचा असतो. किती आकडी आहे, काय आहे ते बघून तर तुम्हाला असा रोल नंबर फील करायचा असतो. ठीक आहे. जर तुमचा रोल नंबर आहे J1026 असा आकडा असतो. एक मिनिट, मी तुम्हाला एक शीट दाखवते, त्यानुसार बघा. हे बघा, वर तुमचा ना टेक्स्ट बुकलेट नंबर वगैरे असतं किंवा रोल नंबर. हे टेक्स्ट बुकलेट नंबर दिलाय, पण आपण याला रोल नंबर अज्युम करून मी तुम्हाला सांगते. जसं तुमचा रोल नंबर आहे 350469 ठीक आहे. आणि इकडे खाली रो असते तुमची. हे इथे रो आहे. आता तुम्हाला 3 कुठे फिल करणार तुम्ही? इथे 3च्या गोलवर तुम्हाला गोला करायचा. त्याच्यानंतर 5 मध्ये इथे गोला बनवायचा. मग आहे 0, तर इथे 0 असतं, किंवा सगळ्यात लास्ट मध्ये 0 दिलेला असतो कधी, किंवा फ्रंट मध्ये दिलेला असतो. तर 0 टिक करायचा. त्यानंतर 4th लाईन मध्ये तुमचं 4 आहे, तर तुम्ही 4 इथे टिक करायचं. त्यानंतर 6 येणार, तर इथे 6 टिक करणार. त्यानंतर 9 येणार, इथे खाली 9 असणार आहे, तिथे 9 टिक करणार. त्याच्यानंतर 7 असणार आहे, इथे कुठेतरी 7 येणार, इथे टिक करायचं आहे तुम्हाला. तर तुम्हाला कळलं आहे ना की कशा प्रकारे रोल नंबर हे करायचा आहे, फील करायचा आहे. असा रोल नंबर असणार आहे तुमचा. आणि इथे लाईन असेल 1 2 3 4 5 6 टिल 9 पर्यंत. 0 पण असणार आहे याच्यामध्ये. तर इथे 0 असेल आणि इथे तुमचा रोल नंबर 0 आहे, तर 0ला फिल करायचा आहे. मग इथे 1 असेल तर 1ला तुम्हाला, इथे 0 असेल, इथे 1 असेल तर 1ला फिल करायचं आहे. तर ही जे शीट आहे ही प्रॉपरली तुम्ही बघा, तुम्हाला त्याच्या वाईज कळेल की तुम्हाला कसं फिल करायचं आहे. ठीक आहे. मोस्टली तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळलंच असेल की तुम्हाला रोल नंबर कशा प्रकारे फिल करायचा आहे. आणि घाई नाही करायची. जसं इन्व्हिजिलेटर येते आणि इन्स्ट्रक्शन्स देतात इन्व्हिजिलेटर, तेव्हाच भरणं सुरू करायचं. कारण खूप साऱ्या गोष्टी आपल्याला एक्झाम हॉलमध्ये जाऊन माहिती पडते, आणि आपल्या मनाने आपण घाईघाईने रोल नंबर लिहितो आणि मग ते चुकतं. आणि खूप टाइमला असं राहते की सेकंड शीट मिळत नाही तुम्हाला, सेकंड आन्सर शीट. ठीक आहे. तर त्यामुळे लक्षात ठेवा आणि प्रॉपरली एक्झाम द्या. त्याच्यानंतर महत्वाचा अजून एखादा पॉइंट आहे, जो आहे तुमचा 7 नंबरचा पॉइंट आहे. तो आहे तुमचं प्रेशर हँडलिंग. प्रत्येकाला जमत नाही. ठीक आहे. 7 नंबरचा पॉइंट आहे तुमचा प्रेशर हँडलिंग. आता प्रेशर हँडलिंग म्हणजे काय? प्रेशर हँडलिंग म्हणजे हे तुम्हाला सांगायचं आहे मला, की जसं 2 तासाची एक्झाम असते, कोणी कोणी 6 महिने अभ्यास करतो, 3 महिने अभ्यास करतो कंटिन्युअसली, पण या 2 तासामध्ये जो व्यक्ती प्रेशर हँडल करू शकतो तोच या एक्झामला फोडू शकतो. कळलंय तुम्हाला? तोच या एक्झामला फोडू शकतो. कारण की 2 तासामध्ये जर तुम्ही प्रेशर हँडल केलं आणि एकदम व्यवस्थितपणे OMR शीट तुम्ही हँडल केली, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही आरामात एक्झाम ही क्रॅक करू शकाल. ठीक आहे. प्रेशर हँडलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून त्यानंतर सेफ साईडमध्ये जर तुम्हाला अटेम्प्ट सांगायचं, तर मी सांगू शकते तुम्हाला एक थोडंसं, जसं 1/4 मार्किंगच्या एक्झाममध्ये असते, त्याला आपण काय करतो, थोडंसं जास्त अटेम्प्ट करतो. 1/4 जर निगेटिव्ह मार्किंग असेल तर आपण काय करतो, थोडं जास्त अटेम्प्ट करतो. जसं 90 to 95 आपण अटेम्प्ट करतोच अशावाल्या एक्झाममध्ये. पण UPSC 1/3 निगेटिव्ह ठेवते मोस्टली एक्झाममध्ये. तर 1/3 निगेटिव्ह आहे, तर एक सेफ रेंजमध्ये तुम्ही, जसं तुम्हाला मोस्टली क्वेश्चन असेवाले अटेम्प्ट करायचे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 80+% कॉन्फिडन्सनी राईट म्हणू शकता या क्वेश्चनच्या आन्सरला. ठीक आहे. तर तसे क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहे. सेफ रेंजमध्ये तुम्ही 80 to 90 क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता, पण त्याच्यामध्येही 10% तुम्हाला क्वेश्चन हार्डच जाणार आहे. ते सुटले तरीही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण ते प्रत्येकालाच हार्ड जाणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही 80 to 90% पर्यंत तुमचा सेफ अटेम्प्ट ठेवा. निगेटिव्ह 1/3 आहे, त्यामुळे असे क्वेश्चन अटेम्प्ट करा मेनली ज्याचे आन्सर तुम्हाला कॉन्फिडंटली माहिती आहे, आणि तुक्के अजिबात कमी मारा. ठीक आहे. कारण 1/3 निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह मध्ये खूप जास्त मार्क्स जाणार आहेत.
पॉसिबल आहे की जर पेपर एकदम इझी असेल तर तुम्ही अटेम्प्ट वाढवू शकता, आणि जर पेपर तुम्हाला हार्ड वाटत आहे तर प्लीज अटेम्प्ट सांभाळा तुमचा, एकदम जास्त तुक्केबाजी करू नका. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर तुम्हाला हेल्पफुल वाटेल व्हिडिओ तर प्लीज तुमचे जे मित्रमैत्रिणी परवाला एक्झाम देणार आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग.